तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या लाभ क्षेत्रामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून इंद्रायणी नदी पात्रातील भक्त पुंडलिक मंदिरात पाणी घुसले आहे। त्याचबरोबर येथील इंद्रायणी नदीलगत रामकुंड, गदाकुंड हेही पाण्यामध्ये असून इंद्रायणी लगतचे रस्ते रहदारीला बंद झाले आहेत। भाविक नागरिक वारकरी यांनी इंद्रायणी नदीच्या लगतच्या रस्त्यांवरून ये जा करताना दक्षता बाळगावी असे आवाहन आळंदी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। आपण पाहू शकताय अलंकापूर येथील इंद्रायणी नदीला आलेला महापूर। विश्वस्वरूप दर्शन मंच, भक्त पुंडलिक मंदिर 6 जुलै रोजी आलेल्या महापुरामध्ये भक्त पुंडलिक मंदिरात पाणी घुसले। त्याचबरोबर मंदिरही पूर्णपणे पाण्याखाली गेले होते। मंदिराचा घुमट, मंदिराचा कळस आपण पाहू शकताय। इंद्रायणीला आलेल्या महापुराच्या पाण्यामध्ये या भक्त पुंडलिक मंदिराचा कळसही वाहून गेला। तीर्थक्षेत्र अलंकापूर येथील हे इंद्रायणी नदीच्या महापुराचे दृश्य। इंद्रायणी नदीच्या लगत या ठिकाणी भाविकांचे नातेवाईक त्यांचे विधी या ठिकाणी सुरू आहेत। नगर परिषदेने नदीलगत रहदारीचे रस्ते पूर्णपणे बंद झाले असल्यामुळे नदीलगत वर्दळ कमी असून लगतचे रस्ते वापरास धोकादायक असल्याने दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे। हा स्कायवॉक पान दरवाजाकडे जाणारा हा रस्ता या ठिकाणी सध्या दशक्रिया विधीचे उपक्रम सुरू आहेत। पान दरवाजापासून पुढे हा आपण पाहू शकताय पुणे जिल्हाधिकारी यांनी नुकताच विकसित केलेला हा स्कायवॉक। या स्कायवॉकची ही प्रचंड दुरावस्था झाली असून स्कायवॉकमुळे इंद्रायणीच्या महापुराचे पाणी पुढे वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी, राडारोडा इतर साहित्य अडकल्यामुळे इंद्रायणीच्या महापुराचे पाणी शनी मारुती मंदिरापासून पुढे भराव रस्त्याकडे आळंदी शहरात घुसले। या स्कायवॉकच्या निर्मितीची पूर्णपणे सखोल चौकशी करून तांत्रिकदृष्ट्या हा स्कायवॉक इंद्रायणी नदीच्या महापुराच्या पाण्यामुळे बाधित होत असल्यामुळे हा स्कायवॉक काढून नव्याने भक्ती सोपान पुलाच्या जागेत पुन्हा महापुराच्या आलेल्या पाण्याची उंची पाहून त्या उंचीच्या वर अधिक उंच असा भक्ती सोपान पूल हा विश्वस्वरूप दर्शन मंचासमोरून पुढे मूळ आहे त्या जागेवर विकसित करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये विकास काम होत असताना जाणकारांची मतं जाणून घेऊन इंद्रायणी नदीच्या लगत विकास कामे करावीत। यापुढील काळात भविष्यात शासनाच्या निधीचं नुकसान टाळण्यासाठी पुणे जिल्हा विभागीय आयुक्त कार्यालय, प्रशासन, राज्य शासन यांनी येथे कामं करत असताना तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला, स्थानिक नागरिकांचे योग्य मार्गदर्शन घेऊन अलंकापुरीमध्ये विकास कामे करावीत असे आवाहन करण्यात आले आहे। आपण पाहू शकताय गरुडस्तंभ, ज्ञानेश्वरी मंदिर, विश्वस्वरूप दर्शन मंच, महापुराच्या पाण्यात बाधित झालेले भक्त पुंडलिक मंदिर, सिमेंटी स्कायवॉक, तात्पुरता हा लोखंडी पूल याची प्रचंड अशी दुरावस्था झाली असून नदीला
आलेला हा पूर नेहमी वर्दळ असलेला विश्वस्वरूप दर्शन मंच परिसरातील या भव्य दिव्य कमानी, ज्या की देहू आळंदी परिसर विकास समिती यांनी विकसित केलेल्या आहेत. देहू आळंदी परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांच्या संकल्पनेतून हे विकसित झालेल्या कमानी, नदीघाट, विश्वस्वरूप दर्शन मंच, गरुडस्तंभ आपण पाहू शकताय. तीर्थक्षेत्र अलंकापुरीत आळंदी नदीला आलेला हा महापूर.